केडगावमध्ये हनुमान जयंती उत्साहात. हरिभक्तपरायण अशोक महाराज इलग यांच्या काल्याच्या कीर्तनाने हनुमान जयंती साजरी. भव्य 2 दिवसीय कीर्तन सोहळ्यात हजारो भाविकांचा सहभाग. केडगाव येथे हनुमान जयंती 2026 निमित्त ओंकार नगर मित्रमंडळ व शिवरत्न युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य 2 दिवसीय कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या 62 वर्षांपासून या ठिकाणी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात असून यंदा या परंपरेत भर घालत कीर्तन सोहळ्याचे विशेष आयोजन करण्यात आले. सुरुवातीच्या काळात या ठिकाणी 1 ते 1,500 भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जात होते. मात्र कालांतराने उत्सवाची व्याप्ती वाढत गेली असून आता 8 ते 10,000 भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येत आहे. यंदाच्या कीर्तन सोहळ्यामुळे उत्सवाला आणखी भव्य स्वरूप प्राप्त झाले. या धार्मिक कार्यक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. हरिभक्तपरायण अशोक महाराज इलग आपल्या कीर्तनातून हनुमानाच्या पराक्रमासोबतच त्याच्या विनम्रतेचे महत्त्व अधोरेखित केले. हनुमान हा अत्यंत पराक्रमी व बलवान होता, मात्र त्याच्या विनम्रतेमुळेच तो सर्वांना प्रिय ठरला. आपणही त्याचे गुण आपल्या जीवनात अंगीकारले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. या प्रसंगी सचिन सातपुते, भूषण गुंड, सागर सातपुते, आबासाहेब काळे, राजू पवार, गणेश धांडे, बाळू गोल्हार, सुदाम दळवी तसेच अध्यक्ष बलभीम कर्डिले सर्व मंडळाचे सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते. या भव्य सोहळ्यामुळे केडगाव परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर. सर्व युवा सहकारी पश्चिमेला कुणी जायचं, अध ऊर्ध्व कुणी जायचं, आग्नेय नैऋत्य ईशान्य वायव्य 10 दिशेला कोणकोणत्या वानराने जायचं सगळ्या तुकड्या पाठवून दिल्या. दक्षिण दिशेला मारुतीला जाणार होते, त्याच्यामध्ये अंगद प्रमुख होता, नळ नीळ जांबुवंत वगैरे होते, तरुण आणि वृद्ध असे दोघे होते. चांगलं कार्य करण्याकरता तरुणांची गरज आहे, पण मार्गदर्शन वृद्धांचं असावं. आणि म्हणून नळ नीळ जांबुवंत वगैरे सगळे आले. मारुतऱ्या तिथं आले, सगळ्या तुकड्या पळाल्या. पण मारुतऱ्या म्हणले, अहो जिला शोधायचं ती दिसते कशी, तिला नेमकं शोधायचं कसं? रामप्रभूंनी सांगितलं, मारुतऱ्या फार सुंदर आहे माझी सीता, जगात तिच्यासारखं सुंदर कुणी नाही. हनुमान म्हणले, तिच्यापेक्षा जर कुणी सुंदर असलं मग? म्हणले, नाही हनुमंत, तिच्यापेक्षा सुंदरच कुणी नाही. अरे पण असलं मग? एक काम कर म्हटले, सीतेची माझ्याकडे एक ओळख आहे. कोणती? प्रभु मुद्रिका मेली मुख माही, जलधिला अंगी गए अचरज नाही. रामचंद्र प्रभूने सीता मातेची मुद्रिका एक अंगठी हनुमंतराला दिली. मारुतऱ्यांनी ती तोंडात घेतली. राम नाव आहे तिच्यावर म्हणून अखंड राम मारुतऱ्याच्या मुखात आहे. मुद्रिका आपल्या तोंडात घेतली आणि निघाले. जाताना पुन्हा आले, विचारलं, देवा जर जाता जाता माझ्या तोंडातली ही अंगठी खाली पडली आणि अंगठी हरवली, सीता कशी ओळखायची? सीता कशी ओळखायची? रामप्रभू म्हणले, एक ओळख आहे. काय? सीता जिथं असेल तिथलं सगळं वातावरण पवित्र आणि मंगल झालेलं असेल. जिथं सीता असेल तिथं अखंड राम नावाचं चिंतन चालू असेल. झाडं झुडपं फुलं फळं विली सगळं काही रामाचं भजन करत असतील. म्हणले, एवढ्यावर नाही खून पटणार. सीतेने मला ओळखलं पाहिजे असं काहीतरी द्या, असं काहीतरी सांगा. आणि एकांतातली रामप्रभूंनी घटना सांगितली. वनवासाला जाताना सीता मातेला वल्कल परिधान करता येत नव्हती, ते मी नेसवली. ही ओळख जर तू सीतेला सांगितली तर मग तिला कळेल रामाने त्याचा दूत माझ्याकडे पाठवला. हनुमंतराय निघाला. निघाल्यानंतर आता उड्डाण करायचंय. त्या किनाऱ्यावर सगळे आले, सगळे वानर म्हणले आपण उड्डाण करू शकत नाही. कुणी म्हणलं मी फक्त
10 योजन जाऊ शकतो, मी 20 योजन जाऊ शकतो, मी 50 योजन जाऊ शकतो. जायचं होतं 100 योजन. जुग सहस्त्र योजन पर भानू लिल्योता ही मधुर फल जानू. हनुमंतराची ताकदच अशी होती महाराज. अंगात म्हणलं मी जाऊ शकतो पण येऊ शकत नाही. म्हटले अरे मग त्या महाभारतात काय झालं होतं, अभिमन्यू फक्त गेला परत आलाच नाही. आपल्याला नुसतं जायचं नाही, जाऊन यायचंय. मारुतराय म्हणले माझ्या शक्तीची मला आता ओळख झाली, मी जाऊ शकतो, व्हा बाजूला. सगळे बाजूला झाले आणि 17 उड्डाणे हुंकार वदनी असा आवाज झाला. महाराज जय श्रीराम म्हणाले आणि मारुतरायाचं उड्डाण सुरू झालं. आकाश मार्गाने मारुतराय गेले. अनेक प्रलोभन, अनेक मोहाचे क्षण आले. साधकाला सावध राहावं लागतं, मोहाचे क्षण त्याला टाळावे लागतात. पर्वत म्हणला मी विसावे देतो, नाही. साधकाला विसाव्याची गरज नाही, त्याने अखंड साधनेत राहावं. मारुतराय गेले. क्रौंच नावाची एक राक्षसीन आली. मारुतरायाने तिच्या पोटात प्रवेश केला आणि कानातून बाहेर निघाले आणि 100 योजन दूर असलेल्या लंकेच्या जवळ आले आणि एका शिखरावर जाऊन पाहिलं रावणाची लंका कशी आहे. फार मजबूत रावणाची लंका. मुंगी सुद्धा जाणार नाही इतकी मजबूत बनवली होती त्याने. रावणाने लंका अशी बनवली होती का मुंगी सुद्धा आतमध्ये प्रवेश करू शकत नाही. मारुतराय तिथं गेले. काय करावं, अत्यंत सूक्ष्म रूप धारण केलं, चिलटापेक्षा लहान. सूक्ष्म रूप धरी सिंह ही दिखावा, बिकट रूप धरी लंका जरावा. सूक्ष्म रूप धारण केलं. मारुतराय तिथे गेले. आत प्रवेश करायचा. लंकिनी नावाची एक राक्षसीन होती. तिने बघितलं हे चिलट आलंय. ए कोण आहे तू, माझ्या आज्ञेशिवाय रावणाच्या लंकेत आलाच कसा. मारुतराय म्हणले नेमका चालून काय अपशकुन येणे केला. एक बुक्की मारली, नाका तोंडातून रक्त. आणि रक्त आल्याबरोबर ती हसायला लागली. म्हणली बरं झालं तू आलास, आता माझा उद्धार झालाच आहे आणि आता रावणाचा विनाश होणारच आहे. मारुतराय म्हणले म्हणजे. तिने सांगितलं ब्रह्मदेवाने असं मला सांगितलं होतं, या रावणाच्या लंकेत जेव्हा एक वानर येईल आणि ते वानर जेव्हा तुला बुक्की मारील आणि जेव्हा तुझ्या नाका तोंडातून रक्त येईल तेव्हा तुझा उद्धार होणार आहे. तुझा उद्धार होईल आणि रावणाचं शेवट वाईट होणार आहे. आता तू आला म्हणजे आता मी चिंतामुक्त झाली, रावण मेल्याशिवाय राहणार नाही. मारुतराय म्हणले बरं झालं, सगळा प्लॅनिंग तर सांगितलं मला. आणि मारुतराय आतमध्ये शिरले. मला हे सांगायचं आपल्याला, त्याच्या एका बुक्कीने लंकिनी नावाच्या राक्षसीनीच्या नाका तोंडातून रक्त येतं. एका बुक्कीने. ही त्याच्या नुसत्या हातातली ताकद आहे. त्याचं अख्खं शरीर कसं आहे, 3ऱ्या चरणात. शरीर वज्र